काल जो मी उल्लेख केला होता की झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये डाळिंबामध्ये द्राक्ष लागवड करायची, कोणत्याही तऱ्हेचं लोखंडी सामान, तारा, अँगल वगैरे काहीही न वापरता संपूर्ण नैसर्गिक स्थितीत ते मॉडेल उभं करायचं, जेणेकरून ही नवीन पिढी आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे खेचून येईल. आणि ज्यांच्याकडे डाळिंब नाही आहे पण ऊस आहे, त्यांनीसुद्धा ऊसाचं क्षेत्र थोडं घटवून हे मॉडेल उभं करावं. कारण ऊसामध्ये डाळिंबा एवढा नफा मिळत नाही आणि ऊसामध्ये पाप जास्त आहे. गच्च पाणी भरणं आणि लोकांना विष खाऊ घालणं आणि मिथेनचं उत्सर्जन म्हणजे ग्रीनहाऊस गॅसचं उत्सर्जन खूप होतं. आणि शेवटी साखर ही काही आपलं अन्न नाही. साखरे वाचून जगता येते पण ज्वारी वाचून जगता येत नाही. आणि म्हणून ऊसाला एक पर्याय आपण ठेवला पाहिजे. त्या हे काय वाटतं आहेत हो. तर त्या उद्देशाने आता हे पुस्तक तयार झालेलं आहे. आत्ता मी नुकतंच लिहिलेलं आहे. इथे यायच्या आधी ते पूर्ण झालं. काल प्रिंटिंग आटोपलं, काल रात्रीला ते पडलं आणि आज सकाळी सोलापूर इथे आलेलं आहे. अगदी नवीन पुस्तक आहे. हा विषय नवीन आहे. जगातलं एकमेव नवीन मॉडेल आहे. तेव्हा आता त्या पुस्तकाचं प्रकाशन मला वाटते शशिकांत पवारशिवाय योग्य व्यक्ती कोणताही नाही आहे. तेव्हा त्याच्या हस्ते आपण करूया आणि नानासाहेबांच्या अध्यक्षतेखाली हे पुस्तक प्रत्येकाजवळ असावं. तो मग डाळिंब घेणारा असावा नसावा, पुढे तो होणार आहे. ऊस उत्पादक असला तरी ते पुस्तक जवळ असावं. त्यांनी वाचावं आणि 10 लोकांना वाचायला द्यावं, गावातल्या तरुण पिढीला. म्हणजे मग आपल्याला एक मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये, मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो की 1000 टन या हिशोबानं आपल्याला नैसर्गिक डाळिंब उपलब्ध होतील. आणि मग ऑनलाईन ट्रेडिंगसाठी ते थोडंसं सोयीचं होतं. जर आपल्याला युरोप अमेरिकेमध्ये निर्यात करायची आहे आणि सर्वोत्कृष्ट किंमत मिळवायची आहे तर ते एका माणसाने होत नाही. त्याला बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे, 1000 टनाच्या पटीत पाहिजे. आणि त्यासाठीसुद्धा आपल्याला हे डाळिंब उत्पादकाचे मोठमोठे संघ उभे करायचे आहे, नैसर्गिक डाळिंब उत्पादकाचे. तेव्हा आज त्याची शुभारंभ आपण करूया. त्याआधी नानासाहेब काही बोलत आहेत. सर्वांना विनंती करतोय की उपस्थितांच्या हस्ते आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आदरणीय शशिकांतजी पवार, आदरणीय बापू यांचं नाव घ्यावं. तर स्वामी सोबत आपण सर्वजण भारत आणि सर्व महानुभावांचं त्या ठिकाणी पुनश्च एकदा मी विवाह स्वागत करतोय. कडे तिकट करू नका बरं का. महत्वाचं दोन्हीकडे 2 तालुका संघटक आहेत, तिकडे एक आणि इकडे. या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे डाळिंब लागवड कशी करायची, केव्हा करायची, झिरो बजेटमध्ये, त्यामध्ये द्राक्ष कशी घ्यायची, कोणतंही लोखंड न वापरता, त्यामध्ये शेवगा कसा घ्यायचा आणि त्याचप्रमाणे पानामध्ये CN रेशो कसा मेंटेन करायचा, गुणवत्ता कशी वाढवायची, क्वालिटी कशी वाढवायची, उत्पादन कसं वाढवायचं आणि एकंदरीत पंचतारांकित म्हणजे पंचस्तरीय नैसर्गिक जी लागवड असते ती कशी उभी राहावी असं पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. सोबत नैसर्गिक शेती करणारे जे प्रमुख लोक आहेत महाराष्ट्रातले त्याची पूर्ण यादी पाठीमागे दिलेली आहे. तर ही सगळ्यांना नक्कीच भावेल आणि शशिकांत त्याबद्दल बोलतील. नमस्कार मित्रांनो, शासन विरहित आणि प्रशासन विरहित झिरो बजेट नैसर्गिक शेती.
बरं. मला असं वाटतं की आता आपण उसाला सुरुवात करणं अत्यंत आवश्यक नाही. कारण ऊसवाले खूप चांगले सुखी प्राणी आहेत. स्विस बँक मध्ये प्रत्येकाचे अकाउंट आहे आणि कारखाने त्यांना 5,000 रुपये टनाचे भाव देतात. तर आपण आता डाळिंब घेऊया. डाळिंब आणि द्राक्ष. मी फक्त इथं तुम्हाला आता आउटलाईन देणार आहे. डाळिंब उत्पादक कोण कोण आहे, हात वर करा. बर. द्राक्ष उत्पादक ऐतिहासिक क्षण आहे. आडवं नका येऊ. आडवं नका येऊ. का कोपऱ्यातून घ्या तुम्ही. एका कोपऱ्यातून घ्या. डाळिंबाबा 1 एकरचा शेतकरी आहे, 2 एकरचा शेतकरी आहे. कुठून पैसा आणणार? त्याच्यावर भांडवल आहे का? सुरुवात करणारा कुठून पैसा आणणार? आणि मग बँकेचं कर्ज काढा, सावकाराचं कर्ज काढा. त्याच्यामुळं हे जे लहान शेतकरी आहे किंवा मोठे, त्यांच्यासाठी हे शक्य व्हावं की तो डाळिंबही घेऊ शकेल आणि द्राक्षसुद्धा घेऊ शकेल. आणि म्हणून हे मॉडेल मी विकसित केलं. आणि मग शशिकांतला बोलावलं. आम्ही दोघांनी चर्चा केली. त्यातून मग त्याला सांगितलं की तुम्ही आता हे सुरुवात करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता शशिकांत पवारच्या कळसला तुम्ही गेले आणि थोडा हरभरा जो दाटलेला आहे तो थोडासा बाजूला केला तर तुम्हाला तिथं द्राक्षाची रूस्टॉक दिसेल. ही सुरुवात झालेली आहे. आणि ती आता मोठ्या प्रमाणात जगामध्ये आपल्याला ही सुरुवात करायची आहे. मुळात द्राक्ष वेल हे मांडावर चढलीच पाहिजे हे कल्पना चुकीची आहे. लक्षात ठेवा. याला कारण द्राक्ष वेली केवळ 300 ते 450 मिलीमीटर पावसाळा असणाऱ्या दुष्काळी पट्ट्यातील जंगली वेल आहे. पुन्हा सांगतो, द्राक्ष वेल ही 300 ते 450 मिलीमीटर वार्षिक पाऊसमान असणाऱ्या जंगलातली दुष्काळी वेल आहे, पसरणारी वेल आहे. त्याच्यामुळं ही कल्पना चुकीची आहे की फक्त आपण ती मांडवावर चढवली पाहिजे. नंबर 1. युरोपमध्ये जे वाईनरीची द्राक्ष आहेत ती फक्त जमिनीवर घेतल्या येतात. त्याला मांडव पद्धत नाही. ही सर्रास युरोपमधली पद्धत आहे. जंगलात आजही द्राक्षाच्या जंगली वेली आहेत. तुम्ही जर अजिंठा पर्वतात जाल तर तुम्हाला त्या वेली दिसतात आणि त्याला फळं लागलेली आहे. फक्त फळं अतिशय आंबट आहेत कारण त्या जंगली आहेत. आणि म्हणून इथे हे मॉडेल यासाठी मी मुद्दाम दिलं की आपल्याला पंचस्तरीय 5 टायर सिस्टीम उभी करायची आहे जी जंगलामध्ये असते. आणि त्यामध्ये प्रत्येक पिकाचं, प्रत्येक पानांचं
जी जी सूर्यप्रकाशाची तीव्रता पाहिजे त्याचं संपूर्ण मी 2 वर्ष अभ्यास केला आणि मग नियोजन करून हे मॉडेल उभं केलेलं आहे की प्रत्येक पानाला जेवढी तीव्रता पाहिजे सूर्यप्रकाशाची ती त्याला मिळेल आणि शेतकऱ्याच्या खिशात इतका पैसा येईल, एवढा पैसा येईल की त्याला प्रश्न पडेल की आता मग कुठं ठेवू. अशा तऱ्हेचं एक मॉडेल आहे. याचा विस्तार आपण नंतर करू. पहिले फक्त तुम्ही स्केच तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. पुस्तकात ते दिलेले आहे. डाळिंबाचं आणि द्राक्षाचं जे पुस्तक आलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण स्केच दिलेलं आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे A to Z. म्हणजे कोणालाही पुस्तक वाचून डाळिंब करता येईल अशा तऱ्हेचं ते नियोजन आहे. पण त्याचं त्रोटक मी आउटलाईन आता आज देतो आहे. आणि डाळिंब कशी लावावी, द्राक्ष कशी लावावी हे तुम्हाला माहीत आहे, द्राक्ष उत्पादक असाल तर. आणि जे नवीन लोक आहेत जे ना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण एक टीम केलेली आहे. त्या टीमची संपूर्ण ॲड्रेस, फोन नंबर मी पत्ते पुस्तकात दिलेले आहे. आपल्याला दर 3 महिन्यांनी त्या टीमची बैठक होईल आणि सगळ्यांना सांगण्यात येईल की ज्यांना ज्यांना त्या बैठकीत यायचं आहे त्या बैठकीत यावं. संपूर्ण विचारमंथन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी दिशानिर्देश मिळेल. तसेच डाळिंबाचे सुद्धा आपण एक कमिटी स्थापन करायची आहे. मी पुस्तकात ती दिलेली आहे. त्या कमिटीसुद्धा दर 3 महिन्याला बैठक होईल आणि दोघांची संयुक्त बैठक होईल. मग तुम्हाला ठरवायचं आहे की बैठक मराठवाड्यात घ्यायची आहे की पश्चिम महाराष्ट्रात घ्यायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. बाय 12चं मॉडेल आहे. 2 डाळिंबाच्या ओळीमध्ये 12 फूट आणि 2 झाडामध्ये 12 फूट. सुरुवातीला पहिले 5-6 वर्ष किंवा 8-9 वर्ष सुद्धा या झाडाचा आकार असा गोलाकार होतो, या झाडाचा आकार असा गोलाकार होतो, या झाडाचा आकार गोलाकार होतो, या झाडाचा आकार गोलाकार होतो. हे मधली स्पेस पूर्ण मोकळी राहते पहिले 7-8 वर्ष. म्हणजे एका चौरस फुटाला 12.5 किलो कॅलरी सूर्य ऊर्जा एका दिवसाला जी मिळणार आहे, ईश्वर आपल्या पदरात टाकतो आहे, आपण ती गमावतो आहे. आणि म्हणून ती सूर्य ऊर्जा पकडण्यासाठी आपण मधात पुन्हा एक डाळिंबाचं नियोजन केलेलं आहे. डाळिंबाचं यासाठी की जर 12x12वर तुम्ही डाळिंब लावली, एका एकराला 300 झाडं बसतात. पण प्रत्येक 4च्या मध्ये जरी सेंटरला आपण एक लावलं, पहिले 7-8 वर्ष आपल्याला 600 झाडं मिळतात एका एकराला. म्हणजे समजा पहिल्या वर्षी तुम्हाला पीक घेताना 3-4 टन उत्पादन मिळालं तर तुम्हाला जर या पद्धतीने एकदम 7-8 टन उत्पादन मिळते. वाढता वाढता 12 टन मिळते एका एकरामध्ये. आणि आपण 30 टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो प्रयत्न केले तर. अशा तऱ्हेनं पहिल्या 7-8 वर्षामध्ये ही कॅनॉपी भरून काढण्यासाठी आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपल्याला दुप्पट उत्पादन आणि दुप्पट हे फळं मिळणार आहे. हे जे आहे डाळिंब हे दुष्काळी भागातलं झाड आहे. दुष्काळ म्हणजे वाळवंट. इराण, अफगाणिस्तानचा वाळवंटी भाग आहे आणि अरबस्थानचा जो वाळवंटी भाग आहे तिथे याचा उगम आहे मध्य पूर्वेत. आणि तिथून वाळवंटातून हे जगभर पसरलेलं आहे. आणि तिथे फक्त 150 ते 200 मिलीमीटर पाऊस पडतो, मॅक्झिमम 300 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे 300 मिलीमीटर पावसामध्ये वाढणारं आणि फळं देणारे झाड आहे. आणि त्यामुळं आपल्याला कमी पाण्यात इथे दुष्काळी पट्ट्यामध्ये हे झाड अतिशय उत्तमपणे घेता येतं. डाळिंब हे सदाहरित आहे आणि सदा फळं देणारं आहे. म्हणजे बारमासी फळं देणारं झाड आहे. मोसंबीसुद्धा, संत्रासुद्धा बारमासी देणारं आहे. याला जवळपास 5 ते 6 बहार येतात, वर्षभर येतात. वर्षभर फुलं सुटते, वर्षभर फळं येतात. आणि त्यामुळं आपल्याला ताण देण्याची अजिबात आवश्यकता राहत नाही या पद्धतीमध्ये. पहिले काय होतं की 4था वेतन आयोग नव्हता, 5वा वेतन आयोग नव्हता, 6वा वेतन आयोग नव्हता. आणि IT जे लोक आहे IT क्षेत्रातले, माहिती तंत्रज्ञानातले ते सुद्धा नव्हते. कॉम्प्युटर नव्हता.
त्याच्यामुळं शहरातला जो मध्यमवर्ग आहे याच्या खिशात विशेष पैसे नव्हते. त्याच्यामुळं डाळिंब खायचे आहे का तर मग उत्सवाला खायचे. आपल्या मुसलमान बंधूचा सण ऑगस्ट सप्टेंबर येतो, गौरी गणपती येतात का, मग त्यावेळेस डाळिंब खायचे. म्हणून सगळ्यांचा कल होता की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये डाळिंब मार्केटला आले पाहिजे. म्हणून त्याच्या छाटणीचं तंत्र की नेमकी त्याच वेळेला आपली डाळिंब आली पाहिजे. पण आता तसं राहिलं नाही. मी माझ्या लहानपणी पाहत होतो की वडिलाची क्षमता असूनसुद्धा मला मोसंबी फक्त बिमार पडला तर मोसंबी मिळत होती, नाही तर मिळत नव्हती. खरं आहे का खोटं आहे? आता 6व्या वेतन आयोगानं आणि आय टी क्षेत्रानं आणि आता बांधकाम क्षेत्रामध्ये जे मजुरांना मुबलक पैसे मिळत आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या खिशात अमाप पैसा आलेला आहे. आणि मग त्याची आता क्रयशक्ती वाढलेली आहे, खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे. तो 12ही महिने फळं खातो. मोसंबी त्याला 12ही महिने पाहिजे आणि त्याला डाळिंब 12ही महिने पाहिजे. म्हणून त्याच्या विशिष्ट काळामध्ये आल्यापासून असा अट्टहास नको. आणि म्हणून ताण देण्याची क्रूरपणा, राक्षसीपणा आता थांबवला पाहिजे. आणि जेव्हा पानामध्ये कार्बन नायट्रोजन रेशो जवळपास 10:1 स्थिर होतो, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन विशिष्ट प्रमाणात तिथे कायम आपल्या पानामध्ये आपण साठवतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 2.5% आपण पोहोचवतो आणि कार्बन नायट्रोजनचं रेशो आपण जमिनीमध्ये स्थिर करतो. आणि जीवाणूंची संख्या प्रतिक्रियाम ही जवळपास 10 लाख ते 10 कोटीपर्यंत आपण पोहोचवतो. तेव्हा ताण देण्याची आवश्यकताच पडत नाही. वर्षभर फुलं सुटतात, वर्षभर फळं लागतात. मला माहीत आहे की आमच्या अंगणामध्ये एक झाड होतं लहानपणी डाळिंबाचं, माझ्या आजीने लावलं होतं. आणि 50 वर्षापर्यंत म्हणजे 30-40 वर्षापर्यंत त्याचे फळं सतत खाणंच होते. माझे आजोबा खात होते, माझे वडील खात होते आणि मी सुद्धा लहानपणी ते खाल्लेलं आहे. आता आमचं गाव धरणामध्ये गेल्यामुळं ते सगळं आता गेलं. म्हणून मित्रांनो, डाळिंबामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ताण देण्याची आवश्यकता राहत नाही. आपल्याला 12ही महिने फळं घ्यायचे आहे. जर तुम्ही आता अशोक कल्याणीच्या शेतात गेला, तुम्हाला जायचं आहे प्रत्येकाला, तिथं डाळिंब आहे, शेवगा आहे, सगळंच काही आहे आणि मोसंबी आहे. त्यांची मोसंबी फायटोप्थोरान म्हणजे गम्मुसिसनं, याला आपण डिंक्या म्हणतो, पूर्ण नष्ट झाली होती. काही झाडं मरणाला लागले होते, काही मेले होते. इतक्यात त्यांना झिरो बजेटचं शिबिर समजलं, पुस्तकं वाचले आणि त्यांनी सुरुवात केलं. जे मरणारे होते ते थांबले, आता जवान झाले. आणि त्यांच्या मोसंबीवर तुम्ही आता जाऊन बघा, फुलं आहे नवीन, छोटं फळ आहे, त्याच्यापेक्षा मोठं फळ आहे, त्याच्यापेक्षा मोठं फळ आहे, त्याच्यापेक्षा मोठं फळ आहे आणि एवढं मोठं फळ आहे, आजोबाई आहे. म्हणजे सगळ्या पिढ्या तुम्हाला तिथं आत्ता पक्ष अमितच्या मोबाईलमध्ये आहे, ते तुम्हाला जर दाखवता आलं तर संध्याकाळी आपल्याला दाखवता येईल. म्हणजे सगळ्या पिढ्या, म्हणजे पणजोबा आहे, आजोबा आहे, बाप आहे, मी सुद्धा आहे, माझं पोरगंसुद्धा आहे, नातू आहे आणि खापर पंतूसुद्धा तिथं आहेच. म्हणजे अशा तऱ्हेचं डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला घेता येते. माझं निरीक्षण आहे की रासायनिक डाळिंबामध्ये तुम्हाला दिसतं एका फळकाडीवर जर 4-5 फळं असले आणि ते फळकाडी पोषणाचं काम ते पान करतं आणि राहिलेला साठासुद्धा तिथे पाठवला जातो. तर एक मोठं डाळिंब असतं, 2 मध्यम असतात आणि 2 लहान असतात. पोषण होत नाही. पण तुम्हाला चमत्कार दिसेल की झिरोबाजी शेतीमध्ये एका फळकाडीवरचे 5ही डाळिंब सारख्याच आकाराचे आणि मोठे, सारख्याच आकाराचे. कारण त्याच्यामध्ये तशी ताकद आली असते झाडामध्ये की सगळ्यांचा कितीकही येऊ द्या, आम्ही खाऊ घालायला तयार आहोत. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सप्ते असतात ना, कितीकही आले तरी लोक खाऊ घालतात. तसं आमचा हे वारकरी संप्रदाय आहे झिरो बजेटचा आणि यामध्ये तुम्हाला हे करतात. आता बघा, आता हे मुख्य राखून ठेवायचे आपल्याला, हे झाड राखून ठेवायचं आहे, हे झाड राखून ठेवायचं आहे, डाळिंब ते राखून ठेवायचं आहे. आणि याला फक्त दत्तक घेतलेलं आहे. काय केलेलं आहे? दत्तक घेतलं. काय 8-9 वर्षासाठी, 7-8 वर्षासाठी. जेव्हा मग आता या झाडाच्या राखून ठेवलेल्या झाडाच्या फांद्या इथं येतील आणि या पाहुण्याच्या फांदी जर या फांदीला त्रास देत असेल तर फक्त पाहुण्याची म्हणजे राखून ठेवलेल्या पाहुण्याची फांदी काय करायची? छटत जायची.
आणि छाटत बुडापर्यंत जायचं. आणि बुडापर्यंत गेलं की मग काय करायचं, बुडात छाटून टाकायचं, काढून नाही टाकायचं, छाटून टाकायचं, कापून टाकायचं. त्याला नवीन फुटवे ते येऊ द्या, आपल्याला आच्छादन पाहिजे, आपोआप आच्छादन मिळते. अशा तऱ्हेनं याचं नियोजन आहे. म्हणजे 300 झाडं बसतात एका एकराला, तर पहिल्याच वर्षी आपल्याला किती मिळतात, 600 झाडं मिळतात. म्हणजे दुप्पट उत्पादन आपल्याला पहिल्याच वर्षी मिळते. म्हणजे प्रश्न असा निर्माण होईल की पैसे कुठं ठेवावे. आणि तो प्रश्न आणखी वाढणार आहे, कारण आपण याच्यामध्ये शेवगा घेतलेला आहे. या प्रत्येक 2च्या मध्ये शेवगा आहे. आणि आत्ताच मी काल सांगितलं होतं की मला आठवत नाही की आमचे सुधीर जाधव आहे, त्यांचं सोलापूरजवळ कृषी पर्यटन केंद्र आहे. आणि त्यांचे भाचे चुलत भाऊनी एक चांगला ग्रुप केलेला आहे, झिरो बजेट शेती करतात. एक सचिन बबरूवान शिंदे त्यांचा भाचा, त्याचं 1 एकर त्यानं शेवगा घेतला 5x5 वर. आणि गेलो सुंदर शेवगा, लटपटून शेंगा, अमितच्या कॅमेरामध्ये आहे ते. आणि त्यानं आता 1.5 लाख रुपये निघाले, अजून लटपटून शेंगा आहे. म्हणजे एका एकरामध्ये 4 लाख रुपये ते शेवग्याचेच मिळते. त्याला किती मिळते, एका 4 लाख शेवग्याचेच मिळतात. आणि मग शेवगा आणि डाळिंब याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत, दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी नाही, 6 महिन्यानंतर इथे आपण द्राक्ष घेणार आहोत. 6 महिने यासाठी की आपल्याला जमिनीवर झाकण्यासाठी, आच्छादनासाठी भरपूर आच्छादन मटेरियल पाहिजे. आणि मग आपल्याला भरपूर मिळणार आहे. कसं मिळणार आहे बघा. आता आपण काय केलं की हे आहे झुडपी, चवळी किंवा घेवडा आहे ना. हां, याच्या शेंगा तोडल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, आच्छादन मिळणार आहे. ही आहे बहुवार्षिक किंवा वार्षिक मिरची. हिच्या मिरच्या संपल्यानंतर आपल्याला आच्छादन मटेरियल मिळणार आहे. याच्या दोन्ही बाजूंना हळद आणि अद्रक काय आहे. हळद संपली की, हळद काढली की त्याचा पालापाचोळा आपल्याला आच्छादन मिळणार आहे. पुन्हा याच्यामध्ये दोन्ही काठावर आपण वेलवर्गीय भाज्या घेतल्या, काकडी, टरबूज, खरबूज, ढेमस सगळं मिसळून इथं आपण लावणार आहोत. आणि हे सुद्धा खाली काष्ट आच्छादन भरणार आहोत. आणि त्याच्यावर नालीमध्ये, ही नाली आहे आणि त्याच्यामध्ये आहे वेली, आणि वेलींचं सुद्धा आच्छादन आपल्याला इथं मिळणार आहे. आणि शेवगा आपल्याला काय देईल, सतत आच्छादन देईल. म्हणजे आच्छादनाचं 5-6 महिन्यामध्ये एवढं आच्छादन होईल की पूर्ण बोध हा आच्छादनानं झाकून जाईल. आणि मग त्या आच्छादनावर आपण गौरी गणपती, म्हणजे कोणती, ही आपली द्राक्षवेल गौरीमा, त्याच्यावर बसवणार आहोत. हे लक्षात ठेवा, मातीचा स्पर्श होऊ देऊ नये फळाला, फक्त एवढं आपण करावं. बाकी काही नाही. जेवढे घड तुम्हाला याच्यावर लागतात तेवढेच घड त्याला लागतात, हे हमखास आहे, हे हमखास आहे. कारण आपण घड लागण्यासाठी जे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पाहिजे जमिनीमध्ये ते निर्माण करणार आहोत, कार्बन नायट्रोजन रेशो निर्माण करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, या द्राक्षाच्या वेलीला 3700 फूट कॅन्डल ते 5000 फूट कॅन्डल जी सूर्यप्रकाशाची तीव्रता पाहिजे आहे ती आपण तिथं उपलब्ध करणार आहोत. त्याच्यामुळं इथं अडचणीचा काही प्रश्नच नाही. नंबर 2 असं की फक्त आपण महत्त्वाचं काय म्हणायचं, डाळिंब पीक, काय म्हणायचं, डाळिंब. आणि फळं हिला लावून द्यायचं आणि याच्याकडे दुर्लक्ष करून द्यायचं. द्राक्ष लावायचे आणि द्राक्षाकडे दुर्लक्ष करून द्यायचं. देशील तर दे, नाही तर नको देऊ. आपलं काय केलं, आपल्याला सगळं आहेच, पण ती देणार आहेच, पण तिचे लाड नाही करायचे. द्राक्ष वेलीचे जेवढे लाड कराल तेवढे प्रश्न निर्माण होतात. लक्षात ठेवा, जेवढे लाड कमी कराल तेवढे प्रश्न मिटतात. आता वांस फुटा का काढू नये तुम्हाला बिराददार सांगतील, त्याच्या बाकीच्या भानगडी का करू नये हे लोक सांगतील. कारण अनैसर्गिक काहीही करू नये असं आहे. डाळिंबाचे वॉटर शूट काढावे खूप जण म्हणतात, त्याला पूर्ण छाटून टाकावं सगळेजण म्हणतात. आणि मारता येतात, कैच्या मोठ्या मोठ्या घेऊन पकडतात आणि सांगतात आणि पैसे घेऊन जातात. शशिकांतला सांगितलं काही लाईन सोडून द्या, काही छाटा, हलकी छाटणी करा, काहीला छाटू नका. आणि चमत्कार, ज्याला छाटलं नाही शशिकांत, सुंदर फळं, सुंदर फळं, सुंदर फळं. हा भ्रम आहे, हा भ्रम आहे. एकदा छाटणी केली की तुम्हाला प्रत्येक वेळ छाटणी करावंच लागते, कारण फांद्या एकमेकात गुंततात. लक्षात ठेवा, नैसर्गिक छत्री तयार झाली की छाटणीची आवश्यकता नाही आहे.
म्हणजे तुम्ही अडथळा निर्माण केला म्हणजे ह्या भानगडी होतात. लिहा लिहा. आहेस का अजून? बरं लिहा. लिहा. डाळिंब आणि द्राक्ष, डाळिंब आणि द्राक्ष वार्षिक 150 ते 300 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या, वार्षिक 150 ते 300 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या सदा दुष्काळी, सदा दुष्काळी व वाळवंटी सदा दुष्काळी व वाळवंटी शुष्क जंगलातील, शुष्क जंगलामधील जंगली वेली आहेत. जंगली वेली किंवा झाडं आहेत. झुडपं आहेत. झाडं नाही, ते झुडपं आहेत. त्यामुळं दोघांची आनुवंशिक मानसिकता, त्यामुळं दोघांची आनुवंशिक मानसिकता हजारो वर्षापासून दुष्काळाशी सामना करणारी आहे, दुष्काळाशी सामना करणारी आहे. व दुष्काळात स्वतःला टिकून ठेवणारी आहे, व दुष्काळात स्वतःला टिकून ठेवणारी आहे. रावसाहेब गावठेचं शेत त्याला उदाहरण आहे. डाळिंब हे सदाहरित सदाफुली, डाळिंब हे सदाहरित सदाफुली म्हणजे वर्षभर बार येणारं, फुलं येणारं असं बहुवार्षिक झुडूप आहे. असं बहुवार्षिक झुडूप आहे. हजारो वर्षापासून डाळिंबाच्या मुळ्यांना, हजारो वर्षापासून डाळिंबाच्या मुळ्यांना पाण्याचा ताण सहन करण्याची आनुवंशिक क्षमता असल्यामुळं, पाण्याचा ताण सहन करण्याची आनुवंशिक क्षमता असल्यामुळं जास्त सिंचनाचं पाणी दिलं, आवश्यकतेपेक्षा जास्त सिंचनाचं पाणी दिलं, वापसा ठेवला नाही, तर झाडामधील संतुलन बिघडतं. झाडाच्या मधील मानसिक संतुलन बिघडतं झाडाचं व प्रतिकारशक्ती घटते. आणि मग किडी आणि रोग येतात. म्हणून डाळिंबाला सदा वापसा स्थिती आवश्यक असते. म्हणून डाळिंबाच्या मुळ्याजवळ सदा वापसा स्थिती आवश्यक असते. डाळिंबामध्ये
सतत अंतर्गत अनुवांशिक बदल होत असतात. डाळिंबामध्ये सतत अंतर्गत अनुवांशिक बदल होत असतात. तसे द्राक्षवेलीमध्ये सुद्धा होत असतात. ज्याला इंटरनल सेग्रिगेशन म्हणतात. इंटरनल सेग्रिगेशन, अंतर्गत बदलाव. तसेच वातावरणातील बदलांचा सुद्धा परिणाम दोघांच्याही अनुवांशिक गुणधर्मावर होत असतो. अमित, त्या क्लिप दाखवता येईल का त्या आपल्या याच्याकडच्या, कल्लूरकडच्या? आणि ह्या मोसंबीच्या होत असतो. त्यामुळं एकाच जातीच्या डाळिंबामध्ये किंवा द्राक्षवेलीमध्ये सूक्ष्म निरीक्षण केलं असता काही वेगळ्या गुणधर्माची झाडं दिसतात किंवा वेली दिसतात. काही वेगळ्या गुणधर्माची झाडं किंवा वेली दिसतात. त्याला काय म्हणतात? क्लोन म्हणतात. गुणधर्माची झाडं किंवा वेली दिसतात. हा जो तुमचा कोणता भगवा किंवा सिल्ले द्राक्ष याच बदलातून मिळालेलं आहे. भगवा जात किंवा आरक्ता किंवा मृदुला, तसेच द्राक्षामध्ये थॉम्सन सिडले, शरदली सिडले, सोनाका या सगळ्या बिनबियाच्या जाती याच पद्धतीतून मिळालेल्या आहेत. ही गुणधर्म बदललेली झाडे किंवा वेली चांगल्या गुणधर्माची असू शकतात, तसेच वाईट गुणधर्माची असू शकतात. असू शकतात. किंवा संमिश्र गुणधर्माचे सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ गणेश डाळिंब ही नगर जिल्ह्यातील कोणतं गाव आहे बापू ते? नाही, गणेशखिंड शोधून काढली. नगर जिल्ह्यात एक गावरानी जाती आधीपासून लावत होते. ते कोणतं नाव का? कोलार. हां, नगर जिल्ह्यातील कोलार भागात असलेल्या गावरानी डाळिंब झाडातून
गुणधर्म बदललेल्या झाडांना निवडून काढून असेच गुणधर्म बदललेल्या झाडाला निवडून काढून विकसित केलेली जात आहे. कुठे? हिमायत बाग. आपलं कोणतं मंदिर झालं बापू? हा नाही, पुण्याची ती संस्था गणेश खिंड संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेली जात आहे. म्हणजे पहिले कोणती होती? गावरानी आहे ना का? आणि कोलारमध्ये गावरानीमध्ये मग जे वेगळं झाड मिळालं त्याचे गुणधर्म पाहिले, मग त्यांनी ते त्यातलं निवडलं, त्याच्या काड्या लावल्या आणि त्यातून ही जात विकसित केली, गणेश झाली. आता लिहा, या गणेशमधूनच पुढे कालांतराने लाल भडक रंगाची फळे असणारी व लाल रंगाचे दाणे असणारी काही झाडं दिसून आलीत. आणि त्या वेगळ्या झाडावर गुट्या बांधून किंवा काड्या लावून तिच्यावर प्रयोग घेण्यात आले आणि तिला नाव ठेवण्यात आलं मृदुला. पुढे आरक्ता, आता भगवा. त्यातून निवडून काढलेल्या जातींना काय नाव ठेवण्यात आलं? मृदुला, आरक्ता, भगवा. पण यामध्ये दोष आहेत. लिहा, याच्यामध्ये संमिश्र गुणधर्म आलेले आहेत. संपूर्ण निर्दोष आणि परिपूर्ण जात कधीच नसते. संपूर्ण निर्दोष आणि सद्गुणांनी परिपूर्ण जात कोणतीच नसते. अरब लोकांनी नगर जिल्ह्यातल्या कोलारमध्ये अफगाणिस्तानातून, इराणमधून ज्या कलमा आणल्या, अरब लोकांनी अफगाणिस्तानातून, इराणमधून आणि अफगाणिस्तानातून ज्या तिथल्या गावरानी डाळिंबाच्या कलमा आणल्या, त्या नगरच्या आसपास आणि दौलताबाद किल्ल्याच्या आसपास मुसलमान राजांनी लावल्या. ते सुद्धा इराणमधल्या गावरानी झाडातले निवडलेले क्लोनस होते. निवडलेले ते हेच होते, वेगळे झाडाचे रोप होते. गणेशचं फळ मोठं आहे, पण रंग पिवळा हिरवा फिक्कट आहे फळाचा. व दाण्याचा रंग फिक्कट गुलाबी आहे. पण चव अप्रतिम आहे. दाणे मृदू आहे. व झाडामध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे. म्हणून किडी रोगांचा हल्ला कमी आहे.
कारण पानांनी निर्माण केलेल्या एकूण अन्नाचा कारण त्या झाडाच्या पानांनी निर्माण केलेल्या एकूण अन्नाची विल्हेवाट त्या झाडाच्या पानांनी निर्माण केलेल्या एकूण अन्नाची विल्हेवाट विल्हेवाट म्हणजे काय म्हणता तुम्ही? वाट 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 लावली ना, ते वाट लावले नाही, विल्हेवाट विल्हेवाट हां विल्हेवाट हां गर्द लाल भडक रंगाकडे न होता लाल भडक रंगाकडे न होता फळाचा आकार वाढवण्याकडे झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्याकडे दाणे नरम आणि स्वादिष्ट करण्यामध्ये मधुर करण्याकडे चव अत्यंत मधुर करण्याकडे होते. परंतु अंतर्गत बदलाव होत असताना प्रतिकारशक्तीकडे खर्च होणारं अन्न काढून घेतलं जातं. प्रतिकारशक्ती निर्मितीकडे पाठवलेलं अन्न कमी केलं जातं. तसेच स्वाद, तसेच चव आणि माधुर्य करण्याकडे खर्च होणारं अन्न घटवलं जातं. तसेच चव, माधुर्य, गोडी कडे खर्च होणारं अन्न ते सुद्धा कमी केलं जातं. आणि हे कमी केलेलं घटवलेलं अन्न त्याला काय म्हणतो आपण? अंदाजपत्रकात काटछाट आहे ना. अंदाजपत्रकात केली काटछाट. कमी केलेलं अन्न फळाच्या लाल भडक करण्याकडे, आकर्षक चमकदार लाल भडक सेंद्रिय कलरकडे, रंगनिर्मितीकडे, फळाची साल लाल भडक सेंद्रिय आकर्षक रंग निर्माण करण्याकडे व दाणे सुद्धा लाल भडक करण्याकडे केला जातो. दाणे सुद्धा लाल भडक करण्याकडे केला जातो. त्यावेळी परिणामी या नवीन झाडाची प्रतिकारशक्ती अत्यंत घटते. या नवीन क्लोन झाडाची प्रतिकारशक्ती खूप मोठ्या प्रमाणात घटते. आणि दाणे कडक आणि कडवट होतात. दाणे कसे होतात? कडवट होतात. हा भगवा त्याचंच रूप आहे. भगवा काय आहे? त्याचंच रूप आहे. भगवा म्हणजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. वास्तविक गणेश मध्ये अतिशय चांगले गुणधर्म आहे. वास्तविक गणेश जातीमध्ये अतिशय चांगले गुणधर्म आहे. 1 किलोचं सुद्धा आपण फळ घेऊ शकतो.
झिरो बजेट शेतीमध्ये 14 दाणे असतात, पौष्टिक असतात. दाणे 14 असतात, औषधीयुक्त असतात, पौष्टिक असतात, रसदार असतात. गणेशचे दाणे कसे असतात? रसदार असतात, पौष्टिक असतात, औषधीयुक्त असतात, स्वादिष्ट असतात व झाडामध्ये प्रतिकारशक्ती खूप असते. त्यामुळे गणेशचं फळ खाणाऱ्या ग्राहकांच्या मनामध्ये गणेशचं फळ खाणाऱ्या ग्राहकामध्ये शक्ती येते, प्रतिकारशक्ती येते. दाणे खाताना खूप समाधान वाटतं, चवदार, स्वादिष्ट, रसाळ. दाणे खाताना खूप स्वादिष्ट वाटतं आणि त्याच्या शरीरातली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. पण मोठा पण आला होता इथं. पण मुंबई, पुणे, औरंगाबादच्या ग्राहकांना मात्र त्यात बेंगलोरही आलं, मोठे मोठे शहर आले, ग्राहकांना मात्र गणेश नको, त्यांना भगवा पाहिजे. लिहा, गणेश नको, त्यांना भगवा पाहिजे. गणेश नको, त्यांना भगवा पाहिजे. कारण ती लोक, ही शहरातली बडी बडी लोक इथे बसलेली सोडून डाळिंब जिभेनं खात नाही, नजरेनं खातात. डाळिंब कशाने खातात? डोळ्यांनी खातात, जिभेनं खात नाही. आपण त्यांना आता जिभेनं खायला शिकवलं पाहिजे. तसंही पराग अतिशय सर्वोच्च पातळीवरचं परागीभवनासाठी, पराग सिंचनासाठी एकूण भगव्यामध्ये 10% कोणती झाडं पाहिजे? गणेश पाहिजेच. म्हणजे शास्त्रीय जर तुम्हाला लागवड करायची असेल तर 10% गणेश पाहिजेच. तेव्हा माझी अशी विनंती आहे की तुम्ही भगव्यामध्ये काहीतरी प्लॉट डाळिंबाचा, आपल्या गणेशचा घ्यावा. आणि हे जे मी सर्वे केला, याचं शरबत, डाळिंबाचं शरबत विकणाऱ्या दुकानामध्ये आम्ही काही थोडा सर्वे केला. जे ग्राहक आहे, 1 ग्लास त्यांना भगव्याचा दिला, 1 ग्लास गणेशचा दिला. त्यांनी गणेशचा पुन्हा मागितला, भगव्याचा मागितला नाही. आणि गणेशचं दुप्पट किंमत द्यायला तयार झाला. म्हणजे जेव्हा त्यानं डोळ्यानं खाल्लं नाही, जिभेनं खाल्लं, तेव्हा त्याला चव कळली. तर आपण हायवेवर काय करायचं? मस्तपैकी शरबताचं दुकान टाकायचं, आहे की नाही? इकडे रसवंती टाकायची. हे 40 रुपये ग्लास ऊसाचा रस आहे. डायबिटीस होणार नाही, असता तर खतम होईल. घेणं असेल तर घे, नाही तर डायबिटीसनं मर. हा डाळिंबाचा रस आहे, 0 बजेट, गणेशचा, अति उत्कृष्ट. घ्यायचं असेल तर घे, नाही तर कॅन्सरनं. तो काय म्हणतो? आणखी उदे. ही आपल्या नवीन पिढीला आपण काय द्यायचे आता? नवीन एक व्यवसाय द्यायचे. हायवेवर काय गाडीवाले लोक असतात, 1 किलोमीटर आधीच एक फलक लावायचा दोन्ही बाजूला, 1 किलोमीटर आधी. इथे 0 बजेट नैसर्गिक शेतीत पिकवलेले उत्कृष्ट क्वालिटीचे, नैसर्गिक, विषमुक्त, स्वादिष्ट, औषधयुक्त डाळिंब, द्राक्ष विक्रीला राहणार आहे. 1 किलोमीटरवर तो पहिलेच गाडीचा वेग कमी करतो, आहे की नाही? आणि बोर्ड नसला तर धुवून निघून जातो.
अरे काय भानगड आहे ही? हे काय झिरो बजेट आहे? पाहू तर घेऊ, एक ग्लास तर पिऊन घेऊ. तो गाडी थांबवतो, एक ग्लास पितो आणि म्हणतो आणखी एक दे गड्या. जेव्हा त्याला कळेल का मग तो प्रचार करतो. तो काय तो माउथ पब्लिसिटी. अरे त्या रोडनं चालला आहे का औरंगाबादला, त्या दुकानात जा, तिथं रस पी. म्हणजे आपली माउथ पब्लिसिटी होते. तर हे आपल्याला अभियान चालवायचं आहे. आता लिहा लागवड. लागवड जमिनीची आडवी उभी मशागत केल्यानंतर निवांत लिहा, निवांत लिहा. बहुतेक आज वेळ मिळेल नाही मिळेल उसासाठी पाहू आता. निवांत लिहा. आता ऊसवाले असे तगमग करतायत, मोठमोठे खड्डे पडले आहे पोटात. आता काय करायचं? घेऊ, ऊसही घेऊ, काळजी नको, ऊसही घेऊ. ऊस घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. झालं? तुम्ही इथं असले तर रे बुवा. लिहा. आडवी उभी मशागत केल्यानंतर एका एकराला 400 किलो घनजीवामृत नंबर 1, किंवा 800 किलो घनजीवामृत नंबर 2, एकरी 400 किलो घनजीवामृत नंबर 1 किंवा 800 किलो घनजीवामृत नंबर 2 किंवा एकरी 400 किलो नंबर 3 1 एकर जमिनीवर पसरून द्यावं. व अंतिम कुळवणीने ते मातीत मिसळून द्यावं. मशागत करताना जर मागच्या पिकांचे अवशेष असतील, मशागत करताना जर मागच्या पिकांचे अवशेष असतील तर रोटावेटरने ते बारीक करून मातीत मिसळले तर अतिशय चांगलं होईल. तर रोटावेटरने ते जर मातीत मिसळले तर चांगलं होईल. झालं? आणि मग 3 बाय 3 फुटावर सऱ्या पाडाव्या, आडव्या उभ्या. त्याला काय म्हणतो आपण? हां, सऱ्या. सऱ्या म्हणतो का आपल्या? हे रेगा. त्याला काय म्हणतो आपण? आडव्या उभ्या रेषा. आडव्या उभ्या रेषा चौफुली 3 बाय 3 फुटावर आडवी उभी चौफुली पाडावी. म्हणजे प्रत्येक 2 झाडामध्ये 3 फूट अंतर येते. इथे आपण अति उत्कृष्ट नैसर्गिक डाळिंब घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकावर गुट्या बांधलेल्या असतील तर त्या पहिले स्वीकाराव्या. काय करायचं? जो शेतकरी डाळिंब उत्पादक आता काय करतोय? नैसर्गिक पद्धतीनं डाळिंब घेतोय, आहे की नाही? त्या डाळिंबावर बांधलेल्या गुट्याला प्राधान्य आपण नंबर 1 द्यायचं. लिहा. नैसर्गिक पद्धतीनं डाळिंब घेणाऱ्या डाळिंब उत्पादकाच्या डाळिंब झाडावरील बांधलेल्या गुटांना पहिलं प्राधान्य द्यावं.
किंवा स्टिकसुद्धा लावता येते आपल्याला, फांदी कलमसुद्धा लावता येते. जर ते उपलब्ध नसेल, लिहा, जर ते उपलब्ध नसेल तर ज्यांची बाग फक्त शेणखतावर आहे, रासायनिक नाही, ज्यांची बाग फक्त शेणखतावर आहे, रासायनिक खतं टाकत नाही, अशा बागेतल्या गुटा घ्याव्यात. आणि ती उपलब्ध नसेल, तर जो डाळिंब उत्पादक शेणखताचाही वापर करतो आणि रासायनिक खताचा कमी वापर करतो, जो डाळिंब उत्पादक शेणखताचा जास्त वापर करतो आणि रासायनिक खताचा कमी वापर करतो, अशा डाळिंब उत्पादकाकडून गुट्या घ्याव्यात. आणि असाही नाही मिळाला तर मग आता उपाय नाही आहे. असाही नाही मिळाला तर उपाय नाही. तेल्यामुक्त बागेतून गुट्या घेणे चांगले. तेल्यामुक्त, बॅक्टेरियल ब्लाइट मुक्त बागेतून गुट्या घेणे चांगले. पण ते शक्य नसेल तर तेल्यायुक्त बागेतील गुट्या लावल्या तरी, तेल्यायुक्त बागेतील गुट्या लावल्या तरी झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये त्याचं रूपांतर तेल्यामुक्त बागेत करता येते. जसं शशिकांत पवारचं झालं. त्यानं नवीन बाग नाही लावली आहे का नाही. ते रासायनिकमध्ये होती, तेल्या होता, सेंद्रियमध्ये तेल्या होता, आता तेल्या नाही आहे. म्हणजे आपल्याला तेल्यामुक्त करता येते, वाल्याचा वाल्मिकी घडवता येते. या पद्धतीमध्ये 12 बाय 12 फूट हे अंतर कायम ठेवावं. 12 बाय 12 फूट अंतर कायम ठेवावं. कारण मशागत करायची नाही, त्याच्यामुळं ट्रॅक्टर फिरण्याची आवश्यकता नाही. बारा बाय 12 फुटावर एकरी 300 झाडं बसतात. 12 बाय 12 फुटावर एकरी 300 झाडं बसतात. जेव्हा ही 4 झाडं, एकमेकाजवळची 4 झाडं गोलाकार वाढायला लागतात, तेव्हा 4च्या सेंटरमध्ये, 4 झाडांच्या मध्यवर्ती ठिकाणी, त्याला काय म्हणतो आपण, केंद्रामध्ये, 4च्या केंद्रामध्ये खूप मोठी जागा मोकळी असते. ईश्वर आपल्याला प्रति चौरस फूट पानावर एका दिवसाला 12.5 किलो कॅलरी सूर्य ऊर्जा द्यायला तयार असतो. 12.5 किलो कॅलरी, 12.5 किलो कॅलरी सौर ऊर्जा द्यायला तयार असतो.
त्याचा फायदा घेण्यासाठी आपण त्याचा फायदा, त्या दानाचा फायदा घेण्यासाठी आपण 4 डाळिंबाच्या केंद्रामध्ये एक आणखी डाळिंबाचं झाड लावणार आहोत. 4 डाळिंबाच्या केंद्रामध्ये इन द सेंटर ऑफ द 4 आणखी एक डाळिंबाचं झाड लावणार आहोत. याला पावणा डाळिंब म्हणा. याला पावणा डाळिंब म्हणा. पावणं डाळिंब किंवा दत्तक डाळिंब म्हटलं तरी चालेल. चला. आणि यामुळे हा पावणा डाळिंब सुरुवातीचे 7-8 वर्ष आपल्याला भरपूर डाळिंबाचं उत्पादन देणार आहे. सुरुवातीचे 7-8 वर्ष हे पावणं आपल्याला भरपूर डाळिंब उत्पादन देणार आहे. या पावण्यामुळं एकरी डाळिंब झाडाची संख्या दुप्पट म्हणजे 600 होणार आहे. या पावण्यामुळं एकरी डाळिंबाची संख्या एकरी 600 होणार आहे, म्हणजे दुप्पट होणार आहे. त्यामुळं 3ऱ्या वर्षीपासूनच आपल्याला दुप्पट उत्पादन मिळणार आहे. ज्यावेळेस मुख्य डाळिंबाची फांदी आणि दत्तक डाळिंबाची फांदी म्हणजे शेंडे, फांदीचे शेंडे एकमेकात गुंतून भांडायला लागतील. तेव्हा पावण्याची शेंडी कापायची. काय करायची? छाटणी. शेंडा कापायचा. जेव्हा भांडणारा शेंडा तेवढाच कापायचा, जेवढा भांडतोय तेवढा, आणि बाकीचं खोडाकडचा भाग राहू द्यायचा. होय. 7-8 वर्षानंतर जेव्हा पावण्याला फांदीच दिसणार नाही, फांदी शिल्लक राहणार नाही, तेव्हा त्याचं शीरकलम करून टाकायचं. म्हणजे खोड कापून टाकायचं. काढून नाही टाकायचं, कापून टाकायचं. अर्धवट कापून टाकायचं. पुढे या खोडाला सतत नवीन पालवी फुटत जाईल. आपल्याला आच्छादनाचं काय मिळेल? मटेरियल जाग्यावरच मिळत जाईल. फक्त काय करायचं? एक विळा घ्यायचा आणि तलवार चालवायची, आपोआप ते गळून पडतं. है ना? 2 डाळिंबाच्या मध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 डाळिंबाच्या मध्ये आपण शेवग्याचं नियोजन केलेलं आहे 2 डाळिंबांच्या सेंटरला. याला कारण आहे डाळिंब हे झुडूप वर्गीय असल्यामुळं डाळिंब हे झुडूप वर्गीय असल्यामुळं
व द्राक्ष वेल असल्यामुळं, डाळिंब झुडूपोरगी असल्यामुळं आणि द्राक्ष वेल असल्यामुळं या दोघांच्याही पानांना प्रखर ऊन नको, प्रखर ऊन चालत नाही, तर ऊन सावलीचा खेळ चालतो, तर ऊन सावलीचा खेळ चालतो. प्रखर उन्हाची तीव्रता, प्रखर उन्हाची तीव्रता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं मराठी भाषांतर काय होईल? नोव्हेंबरला काय म्हणतात मराठी? या अल्लाह, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ. हां, या 4 महिन्यामध्ये आणि जुलै ऑगस्टमध्ये, आणि जुलै ऑगस्टमध्ये सूर्यप्रकाशाची तीव्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता 7,000 ते 8,000 फूट कॅन्डल असते. 7,000 ते 8,000 फूट कॅन्डल असते. 7,000 ते 8,000 फूट कॅन्डल असते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ती 9 ते 10,000 फूट कॅन्डल असते. 9,000 ते 10,000 फूट कॅन्डल, ज्याला आपण कायचा महिना म्हणतो? वापशाचा महिना. मात्र मार्च ते जून महिन्यात, मात्र मार्च ते जून महिन्यात कडक उन्हाळ्यात ही तीव्रता वाढून 11,000 ते 12,000 फूट कॅन्डलपर्यंत सुद्धा वाढते. 11,000 ते 12,000 फूट कॅन्डलपर्यंत सुद्धा वाढते. डाळिंबाच्या पानांना 5,000 ते 7,000 फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे. डाळिंबाच्या पानांना 5,000 ते 7,000 फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे. व द्राक्षवेलींना 4,000 ते 6,000 फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे. 3,700 ते 6,000 फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे. याचा अर्थ डाळिंबांना कडक ऊन नको, डाळिंबांना कडक ऊन नको, तर ऊन सावलीचा खेळ पाहिजे. डान्सिंग शॅडो म्हणतात त्याला. ऊन सावलीचा खेळ पाहिजे. या डाळिंबाच्या पानांना काय पाहिजे? ऊन सावलीचा खेळ पाहिजे. आणि द्राक्षाच्या पानांना सावली पाहिजे. आणि द्राक्षाच्या पानांना सावली पाहिजे. ही ऊन सावली देण्याचं काम कोण करते? शेवगा करते. राईट.
ही ऊन सावली दोघांनाही देण्याचं काम शेवगा करतो. त्यामुळे दोन डाळिंबाच्या झाडामध्ये आपण सावली देणाऱ्या शेवग्याचं नियोजन केलेलं आहे. शेवग्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक सुधारित आणि गावरानी. शेवग्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक सुधारित शेवगा आणि एक गावरानी शेवगा. काय म्हणतो आपण त्याला? संकरित नाही, सुधारित. गावरान. सुधारित मध्ये PKM1, सुधारित मध्ये PKM1 चवीला आणि वाढीला चांगला आहे, उत्पादनासाठी सुद्धा चांगला आहे. बी लावल्यापासून 6 महिन्यात फुलं येतात. बी लावल्यापासून 6 महिन्यात फुलं येतात आणि 8-9 महिन्यामध्ये तुम्हाला शेंगेचं उत्पादन चालू होते. गावरानी शेवगा 100 वर्षापर्यंत सुद्धा टिकून राहतो. गावरानी शेवगा 100 वर्षापर्यंत सुद्धा टिकून राहतो. पण खोड खूप मोठं होत असल्यामुळं आणि त्याचा वृक्ष विस्तार खूप मोठा होत असल्यामुळं आपला सुधारित घेतलेला बरा, किंवा गावरान घ्यायचं असेल तर त्याच्या छाटण्या केलेल्या बरे. शेवग्याच्या मुळावर रायझोबियम जीवाणूच्या गाठी असतात, कारण तो शेंगावर्गीय कुळातले आहे. रायझोबियम जीवाणूच्या गाठी असतात आणि शेवग्याची मुळं हवेतून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन घेतात. शेवग्याची मुळं हवेतून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन घेतात. मुळे कोणता योग्य आहे शब्द? मुळ्या. आणि शेजारच्या डाळिंबाला, द्राक्षवेलीला आणि भाजीवेलीला, वेलवर्गीय भाज्यांना नत्रवायूचा पाहिजे तेवढा पुरवठा करतात. ही लागवड अशीच पुढे चालू ठेवण्याच्या आधी आता आपण जेवण करायला थांबलं पाहिजे, कारण 1:30 वाजला. याला म्हणतात गुगली. याला काय म्हणतात? गुगली. लिहा. डाळिंबाच्या प्रत्येक 2 ओळीमध्ये 6 फूट अंतर असतं. डाळिंबाच्या प्रत्येक 2 ओळीमध्ये 6 फूट अंतर आहे.
म्हणजे डाळिंब आणि शेवगा याच्यामध्ये 6 फूट अंतर येतं. डाळिंब आणि शेवग्यामध्ये पुढच्या हंगामात आपण बेंगलोर डॉगरीज रूट स्टॉक लावणार आहोत. डाळिंब आणि शेवग्याच्या मध्ये सेंटरला आपण बेंगलोर डॉगरीज रूट स्टॉक लावणार आहोत. रूट स्टॉक म्हणजे बेंगलोर डॉगरीजचा रानटी रोप म्हणा त्याला. रानटी रोपाचं पितृवृक्ष लावणार आहोत. पितृवेल नाव आहे बेंगलोर डॉगरीज. म्हणजे 2 डाळिंबाच्या मध्ये आता 2 वेली येतील द्राक्षाच्या. 2 डाळिंबाच्या मधल्या स्पेसमध्ये द्राक्षाच्या 2 वेली येतील. एक डाळिंब आणि शेवग्याच्या मध्ये एक वेल आणि त्या शेवग्या आणि डाळिंबाच्या मध्ये एक वेल, अशा 2 वेली येतील. ज्या ठिकाणी आपण द्राक्ष वेल लावणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला आता मिरची लावायची आहे. ज्या ठिकाणी आपण द्राक्ष वेल लावणार, सॉरी मिरची नाही, आपलं तोगरी ज्या ठिकाणी आपल्याला डाळिंब लावायचे आहे, आपल्या द्राक्ष लावायचे आहे त्या ठिकाणी आपण तोगरी लावायची आहे, म्हणजे तूर लावायची आहे. तर यासाठी की आपल्याला फार मोठा बायोमास तिथं निर्माण करायचा आहे, मुळ्यांचा आणि पानांचा, जेणेकरून वेलीला त्याचा पुढे फायदा मिळणार आहे. झालं. आणि तूर आणि डाळिंब, तूर आणि शेवगा याच्यामध्ये, तूर आणि डाळिंब आणि तूर आणि शेवगा याच्यामध्ये बहुवार्षिक मिरची सापडली तर बहुवार्षिक मिरची लावणार आहोत. ते बारीक लवंगी काय म्हणतात पण त्याला, लवंगी, नाहीतर मग आपली वार्षिक मिरची लावणार आहोत. काही ठिकाणी वांगे सुद्धा लावणार आहोत, गावरानी. काही ठिकाणी गावरानी वांगी लावणार आहोत. व पुढल्या वर्षी त्या गावरानी वांग्याच्या फांद्यावर, काही फांद्यावर टोमॅटोचं कलम करणार आहोत. टमाट्याचं कलम करणार आहोत. एकाच कुळ्यातले, सोल्यानेसी कुळ्यातले असल्यामुळे आपल्याला कलम करता येते. टमाट्याचं कलम करणार आहोत, फांदीचं ग्राफ्टिंग करणार आहोत. म्हणजे कलमाच्या खाली वांगे वरतं टमाटे एकाच झाडावर. कलमाच्या खाली वांगे वरतं टमाटे. कारण सोल्यानेसी हे त्याचं कुटुंब आहे. एकाच कुटुंबातल्या कलम करता येतात आपल्याला. जसं आता मोसंबी आहे, संत्रा आहे, आणि त्याच कुळातलं लिंबू आहे, आणि त्याच कुळातलं रुटीसी कुळातलं कवठसुद्धा आहे, बेलसुद्धा आहे. म्हणजे आपल्याला बेलाच्या बिया जमिनीत टाकायच्या किंवा कवठाच्या टाकायच्या आणि त्याच्यावर ग्राफ्टिंग कशाचं करायचं, संत्रा मोसंबीचं. सुंदर आहे ते, सुंदर संत्रा मोसंबी. कारण तो नियमच आहे, निसर्गाचा नियम आहे, एकाच कुळातल्यावर ग्राफ्टिंग करता येते. तर याच्यावर आपण हे चमत्कार करणार आहोत. आता लिहा. तसेच डाळिंब आणि मिरची, याच्यामध्ये
मिरची आणि शेवगा याच्यामध्ये आपलं मिरची आणि शेवगा नाही सॉरी डाळिंब आणि शेवगा मिरची याच्यामध्ये मिरची आणि तूर याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक 2 झाडामध्ये आपण झुडपी चवळी नाही तर घेवडा लावणार आहोत. बायोमास आपल्याला खूप पाहिजे आहे. झुडपी चवळी किंवा घेवडा लावणार आहोत. झालं हां. आणि या ओळीच्या दोन्ही बाजूने या ओळीच्या दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने अक्षय तृतीयेच्या दरम्यान किंवा पाऊस चालू झाल्यावर हळद लावणार आहोत. आता ही झाली एक लाईन पक्की आहे ना. आता लिहा 2 डाळिंबाच्या ओळीमध्ये 6 फूट अंतर आहे. त्या 6 फूट पट्ट्यामध्ये मध्यभागी 3 फूट रुंद 1.5 फूट उतार 3 फूट रुंद 1.5 फूट उतार आणि 1 फूट खोली असे उताराला आडवे ट्रेंचेस घेणार आहोत. म्हणजे नाल्या घेणार आहोत. व्ही आकाराचा उताराला आडवे तशी योजना करायची आपण. उताराला आडवीचीच जर उतार जास्त असेल तर. नालीला काय म्हणते. हां चर. सरी म्हणजे छोटी. हे 3 फूट चर झाला. चर व्ही शेप घेणार आहोत. व्ही शेप असा हां व्ही शेप घेणार आहोत. आणि त्यामध्ये पाऊस पडण्याच्या आधीच काडी कचऱ्याने ते भरून घेणार आहोत आच्छादनाने. पाऊस येताच या चराच्या दोन्ही काठावर वेलवर्गीय फळभाज्यांचे म्हणजे काकडी, टरबूज, खरबूज, ढेमस, वाळकं यांचं बी 3-3 फुटावर टोकणार आहोत. यांचं बी दोन्ही बाजूंना 3-3 फुटावर टोकणार आहोत. बीजामृत संस्कार करून अर्थात सगळं बीजामृत संस्कार करूनच टोकणार आहोत. ते तर सांगायची आवश्यकता नाही. हे नालीच्या दोन्ही काठावर इथं आपण बघितलं ना. ही नाली आहे ना. नाली या नळीच्या दोन्ही काठावर ते डॉट दिसतात काळे काळे आहे ना. 3-3 फुटावर काय लावणार आहोत. बेलवर्गीय. आणि प्रत्येक दोन विलीच्या मध्ये 2 बिया उडदाच्या आणि 2 बिया बाजरीच्या लावणार आहोत. 2 बिया उडीद आणि 2 बिया बाजरीच्या लावणार आहोत.
हे कायसाठी सगळं? द्राक्षाला काय पाहिजे आपल्याला? आच्छादन पाहिजे. हे तिथूनच आपल्याला निर्माण करायचे, बाहेरून चोरून आणायचं नाही. बरं. प्रत्येक बियाणाला लावताना आधी बीजामृताचा संस्कार करायचा आहे. प्रत्येक बियाला लावणीच्या आधी सांगितल्याप्रमाणे बीजामृताचा संस्कार करतात. आता लिहा जीवामृत. जीवामृत पावसाळ्यामध्ये 1 कप जीवामृत डाळिंबाच्या आणि शेवग्याच्या दोन्ही बाजूला. पावसाळ्यामध्ये 1 कप जीवामृत डाळिंबाच्या आणि शेवग्याच्या दोन्ही बाजूला, सावलीच्या कडेला, जमिनीच्या पृष्ठभागावर महिन्यातून 2दा टाकायचा आहे. महिन्यातून 2दा टाकायचा आहे. पावसाळ्यात संपल्यानंतर सिंचनाच्या पाण्याच्या वाटे, पावसाळ्यात संपल्यानंतर सिंचनाच्या पाण्याच्या वाटे एकरी 400 लिटर जीवामृत महिन्यातून एकदा. एकरी 400 लिटर जीवामृत महिन्यातून एकदा. किंवा 200 लिटर जीवामृत महिन्यातून 2दा. किंवा 200 लिटर जीवामृत महिन्यातून 2दा द्यायचं आहे. वेळोवेळी तण नियंत्रण करून तण काढून द्विदल तण डाळिंबाच्या खाली टाकायचं आहे. द्विदल तण डाळिंबाच्या खाली टाकायचं आहे, जे चिकटत नाही. व एकदल तण नालीत टाकायचं आहे, चरामध्ये. कारण एकदल तणांच्या मुळ्या चिकटू शकतात. एकदल तण नालीत टाकायचं आहे, त्याच्या मुळ्या चिकटतात. ओलावा मिळाला की पुन्हा त्रास होतो. इचवा काय म्हणतो आपण त्याला? केना इचवा आहे ना, इसका. सगळ्यात चांगलं गवत आहे आच्छादनासाठी. एक तर काँग्रेस गवत चांगलं आहे, नाही तर BJP गवत चांगलं आहे, नाही तर जनता गवत चांगलं आहे, नाही तर राष्ट्रवादी गवत चांगलं आहे. हे गवत सगळे चांगले आहेत, आच्छादनासाठी खूप चांगले आहेत. त्याचा उपयोग आपण करूया. नाही, कापून टाकायचे. नाही, उपटून नाही टाकायचे, कारण लोकशाही टिकवायची आहे. लिहा आता फवारण्या. पहिल्या 1 वर्षामध्ये फवारणीचं शेड्यूल. मग दुसऱ्या वर्षापासून मी दुसरं देतो शेड्यूल. पहिल्या 1 वर्षामध्ये अमित झालं रे, ते दाखवता येईल का आपल्याला क्लिप? प्रोजेक्ट आपले काळे साहेब नाही का? बरोबर. हां, नाही आता आहे ना, तू 5 वाजेपर्यंत आहे. हो आपण. हां, लिहा काय लिहिलं? शेड्यूल.
हां, लावणीनंतर 1 महिन्यानी पहिली फवारणी सगळ्याच झाडावर. लावणीनंतर 1 महिन्यानी अब असं करू काळेसाहेब, आपण असं करू, हे शेड्यूल झालं का द्राक्ष डाळिंबावाल्यांना तिकडे पाठवून देऊ. हो, तिथे तुम्ही क्लिप दाखवा, मग यांना मी ऊस चालू करून देतो. म्हणजे वेळ मिळाला तर. हो, ठीक आहे ना. आता ज्याच्या द्राक्ष आणि त्याचा ऊस आहे त्याची मोठी हालचाल होऊन जाईल. राहू द्या, एखादा हार्ट अटॅक होऊन काही घरात पंचायत आपल्यावरची. चल्या, पहिलं 1 महिन्यानंतर 100 लिटर पाणी, 5 लिटर जीवामृत. लिहा पटपट. 1 महिन्यानी पहिली फवारणी, एकरी 100 लिटर पाणी आणि 5 लिटर जीवामृत. तिथून 1 महिन्यानी दुसरी फवारणी, तिथून 1 महिन्यानी दुसरी फवारणी, एकरी 150 लिटर पाणी, 10 लिटर जीवामृत. एकरी 150 लिटर पाणी, 10 लिटर जीवामृत. एकरी. तिथून 1 महिन्यानी तिसरी फवारणी, $200 लिटर पाणी एकरी, 6 लिटर आंबट टाक. तिथून 1 महिन्यानी तिसरी फवारणी, 200 लिटर पाणी, 6 लिटर आंबट टाक. तिथून 1 महिन्यानी चौथी फवारणी, तिथून 1 महिन्यानी चौथी फवारणी, 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. आणि पुढचे प्रत्येक फवारण्या 1 महिन्यानंतर, पुढच्या प्रत्येक फवारण्या 1 महिन्यानंतर 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. फक्त ढगाळ हवामान असेल तर लिहा. फक्त ढगाळ हवामान असेल तर मात्र ताबडतोब 200 लिटर पाणी, 6 लिटर ताक मारून द्यायचं. सहा लिटर 6 लिटर आंबट टाक. हां, आता लिहा. लावणी झाल्यावर पाऊस येताच, लावणी झाल्यावर पाऊस येताच नालेतीर आच्छादनामध्ये पावसाची शक्यता पाहून, म्हणजे पाऊस येण्याची शक्यता असेल तर जीवामृत धारीनं टाकावं आच्छादनावर. जीवामृत धारीनं आच्छादनावर टाकावं. पाऊस येताच ते जीवामृत खाली चाललं जाईल, जमिनीवर चाललं जाईल. पाऊस येताच ते जीवामृत आच्छादनामधून कुठे जाईल, झिरपून जमिनीवर जाईल. मग कोण कामाला लागतील? गांडोळ कामाला लागतील. गांडोळ वेगाने कामाला लागतील.
जमिनीला अनंत कोटी छिद्र करतील. जमिनीला अनंत कोटी छिद्र करतील. व अख्खं पावसाचं पाणी प्रत्येक नालीत जिरून, पावसाचं संपूर्ण पाणी प्रत्येक नालीत जिरून छिद्रावाटे जमिनीमध्ये भूजल साठ्यामध्ये जमा होईल. छिद्रावाटे जमिनीमध्ये भूजल साठ्यात जमा होईल. व पावसाळ्यानंतर वर्षभर डाळिंबाच्या आणि द्राक्षाच्या मुळीला आणि पावसाळ्यानंतर वर्षभर डाळिंब आणि द्राक्षाच्या मुळीला केशाकर्षणाने मिळत जाईल. आपण असं करू काळेसाहेब, 10 मिनटं ते क्लिप आपण सगळ्यांना दाखवू मधल्या सुट्टीमध्ये आतमध्ये. ते फार महत्त्वाचं आहे की घोस लटकलेले आहे, जमिनीवर टेकलेले आहे, जमिनीवर गेलेले आहे. तिथं घेतल्या क्लिप त्या वेली अशा टांगलेल्या आहेत आणि सुंदर घड आहे. हां काय घेतलं? हां मिळत जाईल म्हणजे तो पाण्याचा प्रश्न मिटला. आता गांडुळांची विष्ठा आच्छादनाखाली जमा होऊन त्यातील अन्नद्रव्याचा अन्नभंडार कोणाला मिळेल? द्राक्ष, डाळिंबाला आणि सगळ्या पिकांना मिळत राहील. तीन महिन्यामध्ये घेवडा निघाल्यावर ताबडतोब 3 महिन्यामध्ये घेवडा किंवा चवळी निघाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी गावरानी झेंडू लावला पाहिजे. आणि तो कायम ठेवला पाहिजे. पुढे तो झेंडू सतत कायम ठेवला पाहिजे. चवळी किंवा घेवड्याच्या शेंगा तोडल्यानंतर, चवळी किंवा घेवड्याच्या वाळल्या शेंगा तोडल्यानंतर त्याचे अवशेष कापून बोधावर आच्छादन करावे. त्याच जागी बोधावर आच्छादन करावे. त्याच जागी आच्छादन करावे. अडीच 3 महिन्यामध्ये बाजऱ्याचे कंस कापायला येतील. 2.5-3 महिन्यामध्ये बाजरीचे कंस कापायला येतील. कंस काढल्यानंतर बाजरीचे धाट कापून बोधावर टाकावे आडवे. बाजरीचे धाट जमिनीपासून 1-1.5 फुटावर कापावे. जमिनीपासून किती? 1-1.5 फुटावर व बोधावर आडवे टाकावे. हे कोणासाठी तयारी चालू आहे आपली आता? आहे द्राक्षासाठी. जीवामृताच्या जोराने त्या
खुटाला, बाजरीच्या खुटाला पुन्हा नवीन फुटवे येतात. जीवामृताच्या जोरावर त्या बाजरीच्या खुंटाला पुन्हा नवीन 2-3 खुंटे येतात, म्हणजे फुटवे येतात आणि वेगानं वाढायला लागतात. फक्त उंची कमी होते झाडाची. बाजरा फोटो सिंथेटिक असल्यामुळं, फोटो सेन्सिटिव्ह नसल्यामुळं, म्हणजे बाजरा उन्हाला संवेदनशील नसल्यामुळे, वर्षभर आपल्याला तिथे बाजऱ्याचं फुटवे घेता येतात. फक्त ओल कायम असायला पाहिजे. म्हणजे सतत आपल्याला आच्छादन मिळत राहते. वेलवर्गीय भाज्यांचे आयुष्य संपल्यानंतर आपल्याला उत्पादन तर मिळेलच. वेली कापून कुठे टाकायच्या आहे? बोधावरच टाकायच्या आहे. वेली कापून त्यांचं बोधावर आच्छादन करायचं आहे. सहा महिने तुरीच्या शेंगा पकवतील. 6-7 महिन्यामध्ये 6व्या महिन्यात शेंगा पकवतात 180 दिवसात. 6 महिन्यामध्ये तुरीच्या शेंगा पक्व झाल्यानंतर शेंगा तोडून घ्याव्या. व तुरीच्या फांद्या छाटून कुठे टाकाव्या? बोधावरच टाकाव्या. हा, राखायचे. खुटीला पुन्हा फुटवे येतात. खूट राखून ठेवायचे. म्हणजे फांद्या छाटायच्या, खड छाटणी म्हणतो का नाही आपण, आणि तिथंच टाकायच्या तुकडे करून. हो, हे 2 फुटवे येतात 2 मुख्य फांद्याच्या वर. त्याला पुन्हा अजून नवीन फुटवे येतात, त्याला पुन्हा शेंगा लागतात, आहे का नाही? झालं. आणि तुरीचा दुसरा बार मिळाल्यानंतर मात्र तुरीला बुडापासून कापून त्या ठिकाणी मग रुस्टॉक लावायचा. बुडाला लागूनच रुस्टॉक लावायचा. सहसा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नाही ना, चालेल रुस्टॉक लावायला. आतापर्यंत भरपूर प्रमाणात आच्छादन मटेरियल मिळाल्यामुळं आच्छादन पूर्णपणे भरून जाईल. बोथ आच्छादनाने पूर्णपणे भरून जाईल. शेवगा आपलं शेवग्याचे झाड डाळिंबाच्या झाडाच्या वर, शेवग्याचं झाड डाळिंबाच्या झाडाच्या 2 फूट वर जाईपर्यंत, शेवग्याचं झाड डाळिंबाच्या 2 फूट वर जाईपर्यंत त्याच्या फांद्या काय करायच्या? छाटायच्या आणि बोधावर टाकायच्या. शेवग्याचं झाड कुठपर्यंत जाईपर्यंत? डाळिंबाच्या 2 फूट उंच जाईपर्यंत फांद्या, मुख्य फांद्या
तोपर्यंत सगळ्या फांद्या काय करायच्या, छाटाच्या आणि बुधावर टाकायच्या. म्हणजे डाळिंबाच्या शेंड्याच्या वरतं फांदीची उंची किती राहिली पाहिजे, 2 फूट राहिली पाहिजे. आणि मग शेंडा कापून टाकायचा, म्हणजे आडव्या फांद्या फुटू द्यायच्या. हां, पीक निघेल, पीक मिळणार आहे ना. पण हे याला अडचण नको ना, याला अडचण नको. आपला मुख्य पाहुणा कोण आहे, आणि हे घरचे लोक आहे, दोघांना अडचण नको. झालं. आता लिहा पुढल्या वर्षीचं पीक संरक्षण आणि जीवामृताचं शेड्यूल, आणि मग मी माईक या दोघांना देऊन देतो. दुसऱ्या वर्षीचं शेड्यूल द्या, दुसऱ्या वर्षीचं फवारणीचं शेड्यूल. लिहा. नवीन व जुन्या डाळिंबा बागावर, नवीन व जुन्या डाळिंब बागावर नवीन व जुन्या डाळिंब बागावर फळ काढणी ते पुढल्या वर्षाची फळ काढणी. फळ काढणी म्हणजे आता या वर्षीची फळ काढणी काढली तर पुढल्या वर्षीच्या फळ काढणीपर्यंत 1 वर्षाचं, फळ काढणी ते पुढल्या वर्षीच्या फळ काढणीपर्यंत संपूर्ण वर्षात करावयाच्या फवारणीचे एकात्मिक शेड्यूल, एकात्मिक वेळपत्रक. निवांत लिहा. फवारणी नंबर 1, फळ काढणीनंतर लगेच, म्हणजे शेवटली फळ काढणीनंतर लगेच, कारण एकाच वेळेला आपण काढत नाही ना. फळ काढणीनंतर लगेच प्रति एकर 200 लिटर पाणी, प्रति एकर 200 लिटर पाणी व कापडाने गाळलेलं 20 लिटर जीवामृत, व कापडाने गाळलेलं 20 लिटर जीवामृत. हे शेड्यूल शशिकांत पवारनं पूर्णपणे अभ्यासातून तयार केलेलं आहे. दुसरी फवारणी, फवारणी नंबर 2, पहिल्या फवारणीनंतर 1 आठवड्याने. फवारणी नंबर 2, पहिल्या फवारणीनंतर 1 आठवड्याने प्रति एकर 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. प्रति एकर 200 लिटर पाणी, 20 लिटर जीवामृत. निवांत लिहा. फवारणी नंबर 3, जेणेकरून संध्याकाळपर्यंत आपल्याला हे फळशेती पुरली पाहिजे. फवारणी नंबर 3, दुसऱ्या फवारणीनंतर 1 आठवड्याने, दुसऱ्या फवारणीनंतर 1 आठवड्याने प्रति एकर 200 लिटर पाणी आणि 10 लिटर दशपर्णी अर्क. हे पुस्तकात दिलेली आहे. ज्यांच्याकडे डाळिंबाची पुस्तक आहे त्यांनी लिहू नये. डाळिंबाच्या पुस्तकात हे सगळं दिलेलं
आहे शेड्यूल. कोणाकडे डाळिंबाचे पुस्तक नाही आहे? नाही आहे, कोणाकडे नाही आहे? हां, लिहा, घेऊन द्या मग, लिहून घ्या. फवारणी नंबर 4 का घेतलं का नाही तुम्ही? हां, नाही संपले आहे ना पुस्तकं डाळिंबाचे. डाळिंबाची पुस्तक आहेत ना, मग लिहून काय दिलं? हां, पैसे नाही आणले का? बरं, ठीक आहे. बरं, काय करत नाही, काय करत भेटून जाईल 4-5 दिवसामध्ये तुमच्या घर पोचून जाते, काय काळजी करतो नका. लिहा फवारणी नंबर 4. फवारणी नंबर 4 तिसऱ्या फवारणीनंतर 1 आठवड्याने, तिसऱ्या फवारणीनंतर 1 आठवड्याने पहा 149 पानावर ते आहे फवारणी शेड्यूल. आहे का 150 पानावर? 149 149 पानावर आहे. मग द्यायचं का नाही द्यायचं? राहू द्यायचं. बरं, हो म्हणजे आहे तुम्हाला ते पुस्तक येणारच आहे. हां, तर आता मी 1 मिनिट शशिकांत पवार आणि बिराजदारांना मी इथं बोलवतो आणि मग द्राक्ष लावणीपासून तर फळघीपर्यंत त्यांनी शेड्यूल द्यावं आणि डाळिंबाचं शेड्यूल आपल्या शशिकांतने द्यावं. शशिकांत आणि धर्मराव बिराजदार दोघंही या. त्याच्यामध्ये रावसाहेब तुम्ही या. नाही, रावसाहेब घाबरतात. या. धर्मराव बिराजदार या. अण्णा तुम्ही या. पाण्याशी संयोग पावतो आणि कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते. हे क्षार बोधावरचे क्षार सगळ्यात वरचे पहिले न्यूट्रलाइज होतात कार्बोनिक आम्लामध्ये आणि नालीतून निघून जातात. त्यानंतर त्याच्या खालचे थर कार्बोनिक आम्लामध्ये विरघळतात, पाण्यावाटे ते निघून जातात. असं करता करता 3 वर्षात पूर्ण बोध क्षार मुक्त होतो. गांडोळ्यांच्या हालचालीमुळे आणि मुळ्या कुजण्यामुळे पूर्ण जमीन इतकी नरम होते की साध्या तुम्हाला बोटानं उकरता येते. त्याच्यामुळे आच्छादन जीवामृत हे तुम्ही चालू ठेवा, बाकी सगळे निसर्गावर सोपवा.